त्याच्यामुळे कुठेतरी आळा बसू शकतो. बरोबर आहे. यावेळेला आपल्यासोबत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे देखील या चर्चासत्रात आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रोहिणीजी, की काय घडतंय की सध्या अशा अत्याचाराच्या बातम्या देताना काळीच पिळवटून निघतं. निकालाचं वाचन करताना न्यायमूर्तींना देखील भरून आलं, पण अनेक अत्याचार करणारे आरोपी न सुधारता थेट चिमुड्यांना लक्ष करतात. ही मानसिकता कशी संपवायची? खरं आज आपण समाजामध्ये बघितलं तर विकृत मानसिकतेची लोक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत किंवा विकृती आपल्याला बघायला मिळते. पण फक्त आजचा जो निकाल आहे हा नक्कीच समाधानकारक आहे की या न्याय व्यवस्थेने आज लवकर निर्णय दिला आणि लवकरात लवकर त्या चिमुरडीला न्याय मिळाला. पण अशा अनेक घटना आधी होऊन गेलेल्या आहेत की जिथे न्यायासाठी झगडावं लागलं, न्याय मागावा लागला, न्याय मागत मागत त्या बिचाऱ्या मुलीला तर त्रास झाला, तिच्या परिवारालाही नाहक त्रास झालेला आहे. हे न्याय व्यवस्थेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि आज जो फाशीची शिक्षा झाली तर हे काही अंतिम झालेलं आहे असं नाही. ह्याच्यानंतर पण अजून ही लढाई चालू ठेवावी लागणार आहे. पण याच्यानंतर अजून हे हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार. त्याच्यानंतरही आरोपीला अजून राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचीही मुभा आहे कायद्यामध्ये. म्हणजे आपल्या कायद्यानुसार जर आपण गेलो तर अजून लांबचा पल्ला आपल्याला गाठावा लागणार आहे. त्याच्यामुळे आज लगेच आपण आनंदात जाणं की हो आता न्याय मिळाला त्या चिमुरडीला, असं होणार नाहीये. पण माझी तरीही या निमित्ताने आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा अनेक असे प्रश्न आहेत की फक्त फाशीची शिक्षा दिली आणि आता आपण समाज म्हणून याच्यातनं मुक्त झालोय का की तिला न्याय मिळाला तर नाही. ह्याच्यानंतर भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून अनेक मूलाग्र बदल आपल्याला आपल्या सामाजिक न्याय व्यवस्थेमध्ये करणं गरजेचे आहे. जसे आपल्याला संस्कार देणं आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये ते गरजेचं आहे. आपल्याला शाळेमध्ये हे शिक्षण देणं गरजेचं आहे. महिलांचा आदर करणं हे शिकवण देणी गरजेची आहे. म्हणजे संस्कारच ह्या सगळ्या घटनांना कुठेतरी आळा घालू शकतोय. कारण फक्त कायद्याचा धाक हा पुरेसा नाही, तर त्याला संस्काराची जोड असणंही गरजेचं आहे. आणि कायद्याचा धाक आपण जिथे म्हणत असेल तर पहिले हा विश्वास प्रत्येक पीडितेला देणं गरजेचं आहे की तुम्ही जर न्याय मागत असाल तर तुम्हाला तो न्याय लवकर मिळेल. कारण जिथे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असतो, त्या महिलेला किंवा त्या चिमुरडीला, एखाद्या महिलेवरती जेव्हा अत्याचार होतो तर माझं कायम म्हणणं असतं की अत्याचार हा शरीरावरती एकदा होतो, पण तिच्या मानसिकतेवरती तिला जोपर्यंत न्याय मिळत नाही ना तोपर्यंत समाजातून, न्याय व्यवस्थेकडून तिच्यावर वारंवार रेप केला जातो. कारण तिला वारंवार तेच प्रश्न विचारले जातात, तिला तेच प्रश्नांचं उत्तर द्यावं लागतं आणि ते देणं हा तिच्यासाठी मानसिक त्रासापेक्षा खूप भयंकर असतं. त्याच्यामुळे तो लवकरात लवकर तिला न्याय कसा मिळेल ह्यासाठी न्याय व्यवस्थेने प्रयत्न करणं गरजेचे आहे. माझं याच्यावर सरळ म्हणणं आहे की तुम्ही महिलांसंदर्भातले जे कठोर कायदे आहेत ते अजून कडक करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आमूलाग्र असे बदल करणं गरजेचे आहे. तुम्हाला फास्ट ट्रॅक कोर्टात आपण केसेस नेल्यात म्हणून लगेच न्याय मिळतो असं नाही. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईल. माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये भडगाव तालुक्यामध्ये गोणगाव म्हणून गाव आहे. इथे एक 5-6 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार झाला. सरकारने ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात दिली, पण तिला 4 वर्ष झाल्यावर अजूनही तिला न्याय मिळालेला नाहीये. म्हणजे अजून सरकार काय फक्त आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात दिलो म्हणून हात झटकू शकत नाही. तुम्हाला याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत न्यायव्यवस्थेमधल्या त्या सुधरवाव्या लागणार आहेत आणि त्याच्यासाठी कठोर कायदे तर तुम्हाला करायचेच आहेत. पण ह्याच बरोबर माझी मागणी पण आहे की ह्याबरोबर तुम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट कसं असेल किंवा महिलांना झालेल्या गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर न्याय कसा मिळेल ह्यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र न्याय व्यवस्था तुम्हाला आणता येईल का, जेणेकरून या महिलांचे जे संदर्भातले जे गुन्हे आहेत ह्याच्यावरती तुम्हाला लवकर न्याय देता येईल महिलांना. कारण न्याय जोपर्यंत लवकर दिला जाणार नाही तोपर्यंत त्या न्याया आणि त्या शिक्षेबद्दलची भीती ही लोकांमध्ये येणार नाही. कारण वारंवार घटना घडतात, वारंवार त्या चर्चेला येतात, वारंवार आपण त्याच्यावर चर्चा करतो, पण तिथे न्याय मिळायला उशीर होतो. आणि जेव्हा न्याय मिळायला उशीर होतो तेव्हा या आरोपींचं हिंमत वाढत जाते आणि आरोपींची हिंमत वाढली की मग ह्या घटना वारंवार होतात. म्हणून माझी स्वतंत्र न्याय व्यवस्था उभी करावी, महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी एक वेगळं कठोर कायदा करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. बरं, पण रोहिणीताई, एका बाजूला राजकारण असेल, दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट देखील तुम्ही आहात. प्रदीप घुले हत्या प्रकरणातही आत्ता महिला अत्याचाराचा अँगल समोर येताना दिसतोय. म्हणजे काय, शेवटी टार्गेट महिलाच आहे.
जर हे होत असेल तर कायद्यामध्ये काय बदल अपेक्षित आहेत? कारण सातत्यानं महिलांवरील अत्याचार, त्याला स्थळ, काळ, वेळ, कुठल्याच गोष्टींची मर्यादा राहिलेली नाहीये. एकतर लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी जे विलंब होतोय तो विलंब होऊ नये. कायद्यामध्ये फाशीचीच तरतूद असावी. म्हणजे कुठल्या तरी एका केसमध्ये फक्त फाशी दिली जाते अशी नाही. त्या पीडितेचा मृत्यू हो का ना हो, पण बलात्कार हाच असा गुन्हा आहे की तो संपूर्ण त्या महिलेला मरणापेक्षाही जास्त तिच्यावरती हा अत्याचार करणारा असतं. कारण शेवटी एका कुठल्याही स्त्रीसाठी तिचं स्वतःचं इज्जतीपेक्षा मला वाटत नाही कुठलीही गोष्ट महत्वाची असणार आहे. आणि जर त्याच्यावरच घाला घातला जात असेल तर मला असं वाटतं त्या अत्याचाराला किंवा बलात्कारासाठी सगळ्यांना फाशीची शिक्षा आरोपींना देणं हा आमूलाग्र बदल कायद्यामध्ये करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पोलिसांकडनं लवकरात लवकर अशा केसेसमध्ये सहकार्य मिळणं गरजेचं आहे. कारण आपण इथे बघितलं असेल बदलापूरच्या केसमध्ये पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यासाठी विलंब केला आणि हो. तिच्या आई वडिलांना, म्हणजे जी बिचारी पीडित मुलगी होती तिच्या आई वडिलांना आंदोलन करावं लागलं, मोर्चा करावा लागला आणि त्याच्यानंतर गुन्हा नोंद झाला. तर असं होता कामा नये. समाज म्हणून देखील आपण प्रत्येक पीडितेच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. कारण जेव्हा अत्याचार एखाद्या मुलीवरती होतो तेव्हा सगळ्यात पहिले मुलीला कटघऱ्यात उभं केलं जातं की तू दोषी आहेस, तू छोटे कपडे घातले, तू काहीतरी केलं असेल, तू रात्रीची बाहेर पडली असेल म्हणून तुझ्यावर अत्याचार झाला. तर माझं पहिले समाज म्हणून आपली भूमिका बदलणं गरजेची आहे बरोबर आहे. की ती पीडित आहे, तिला आरोपी करू नका, तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. ती स्वतः पीडित आहे, तिच्या बाजूने उभं राहा. आणि त्यासाठी आपल्याला समाजामध्ये बदल करणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं पोलीस यंत्रणेने देखीलही कुठलीही महिला किंवा कुठलीही मुलगी किंवा कुठल्याही मुलीचे आई वडील जेव्हा तक्रार नोंदवायला जातात तेव्हा विना विलंब ह्या तक्रारी लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. दिल्लीतलं अत्याचार प्रकरण असेल किंवा इतर प्रकरण, घरत सरांसाठी पुढचा प्रश्न आहे. प्रदीप सर, देशात अजूनही अनेक